आहे। मतदार याद्यांच्या घोळाबाबत आता राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका। 5 वर्ष निवडणुका झालेल्याच नाही, तेव्हा आता याद्या सुधारायला 6 महिने लागले तर त्याने काही मोठा फारसा फरक पडत नाही, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं आहे। आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये, हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही, तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे। हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही। त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झालं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।